प्रति पंढरपूर आजेगावात आषाढीचा महासागर केशवराजांच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी, पालखी सोहळ्याची उत्सुकता शिगेला। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथं भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले। केशवराज महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह दूरवरून हजारो भाविकांनी गर्दी केली। गावकऱ्यांनी चहा, फराळ, पिण्याचे पाणी आणि अन्य सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था करत सेवाभावाचा आदर्श घालून दिला। पाहूया हा विशेष वृत्तांत। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील श्री केशवराज महाराज मंदिरात भक्तीचा महापूर उसळला। पहाटे महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आणि सकाळपासूनच पंचक्रोशीसह विविध भागातील भाविकांनी श्री केशवराज महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। पंढरपूरला जाणं शक्य नसलेल्या अनेक भाविकांसाठी आजेगाव हे श्रद्धेचं केंद्र मानले जाते। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी प्रति विठ्ठल म्हणून ओळख असलेल्या श्री केशवराज महाराजांचे मनोभावे दर्शन घेत आषाढी एकादशीचा आनंद लुटला। यात्रेनिमित्त गावात विविध प्रकारची लहान मोठे दुकानं सजली असून संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झालंय। गावकन्यांच्या वतीनं भाविकांसाठी फराळ, चहा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली। ग्रामस्थांनी सेवाभावातून केलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून विशेष कौतुक होते। आज सायंकाळी श्री केशवराज महाराजांचा पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडणार असून त्यामध्ये गावकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याचे एपीआय हनुमंत भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। एपीआय हनुमंत भिंगारे यांनीही श्री केशवराज महाराजांचं दर्शन घेतले। आषाढी एकादशीच्या निमित्तानं आजेगाव नगरी भक्तिरसानं नाहून निघाली असून प्रति पंढरपूर ही ओळख पुन्हा एकदा सार्थ ठरल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळाले। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ।